आणि यानंतर आपण बघूया गुन्हेगारी विश्वाशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट। छत्रपती संभाजीनगरच्या सर्वेश्वर नगरमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनींच्या भांडणावरून पालकांमध्ये तुफान हाणामारी, विद्यार्थिनीच्या आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याची धक्कादायक घटना। आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल। संभाजीनगर मारहाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, आरोपींवर कडक कारवाई करून अटक करण्याचे महिला आयोगाचे आदेश। तर याबाबत 3 दिवसांमध्ये सविस्तर अहवाल सादर करा, आयोगाचे निर्देश। नाशिकमधील त्र्यंबक नाका परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा धुडगूस, कोयत्यांनी तरुणावर हल्ला करताना व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। बीडमध्ये राहत्या घरी डॉक्टरांचा संशयास्पद मृतदेह आढळला, खोलीमध्ये भूल देणारा औषध आणि एक सिरिंज देखील आढळून आली, त्यामुळे डॉक्टरांची हत्या की आत्महत्या अद्याप अस्पष्ट। धाराशिवमधील मुरुम गावामध्ये 100 रुपयांच्या बॉन्डवर दत्तक करार करत 10,000 रुपयांमध्ये मुलाची विक्री, मुलाची आई आणि सावत्र वडिलांनी सोलापूरमधील दाम्पत्याला मुलाची विक्री केल्याचा आजीचा आरोप, दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दारूबंदी होत नसल्यामुळे महिला आक्रमक, नंदुरबारच्या शहादा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांकडून चोख। गाय चोरीच्या संशयावरून धर्मविचारक दलित तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातली घटना, 3 तरुणांवर गुन्हा दाखल, तर मकोका अंतर्गत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा। बुलढाण्यामध्ये मारहाण केल्यावर गायीसोबत तरुणाचे नग्न फोटो व्हिडिओ काढले, त्यानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला 3 किलोमीटर लांब नेत तिथंही मारहाण करण्यात आली। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये खंडणीसाठी पवनचक्की माफियांचा धुमाकूळ, गुंडाकडून पवनचक्की कंपनीच्या 11 वाहनांची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, तोडफोडीनंतरचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। वाशिमच्या शिरपूरमधील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे 50,000 रुपये चोरीला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शरीफुलच्या हाताचे ठसे आणि सैफच्या घरात आढळलेले ठसे जुळाले, गुन्हे शाखेची कोर्टात माहिती। 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड, डल्ला कसा मारला याच्या शोधासाठी छाननी, लाटलेले 21,44,00,000 सरकार परत घेणार का, प्रश्न उपस्थित। बिगर IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काढलेल्या GR वर उपसचिवांचा संताप, शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप, प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे किंवा हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा इशारा। जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची तहसीलदारांना डेडलाईन, सरकारनं रद्द केलेली 42,189 जन्म प्रमाणपत्र परत मागवा, 15 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे आदेश। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना खंडणी प्रकरणी क्लीन चिट, बुकी केतन टन्नाकडे 1 कोटींची खंडणी मागितल्याचा होता आरोप। सीबीआयनं आरोपपत्र दाखल करताना परमबीर सिंग यांचं नाव वगळलं, पुरावे न सापडल्यामुळे परमबीर सिंग यांना दिलासा, सीबीआय तपास करत असलेल्या 5 पैकी 3 प्रकरणांमध्ये दिलासा। सलग 3ऱ्या दिवशी ईडी कार्यालयासमोर असलेल्या रिलायन्सच्या ऑफिसवर छापे, 3,000 कोटींच्या येस बँक कर्ज घोटाळ्यामध्ये ईडीची कारवाई। जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा, देवळाली गाव परिसरामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची चौकशी, संशयिताकडून 1 पिस्तूल आणि 6 जिवंत राऊंड जप्त। मुंबईमध्ये कबूतरखान्यांमुळे गंभीर आरोग्य समस्या, उच्च न्यायालयाने यावर चिंता व्यक्त करत श्वसन आजारांची माहिती सादर करण्याचे दिले आदेश, तसंच मुंबईतील कबूतरखाने पाडकाम मोहिमेवरील स्थगिती कायम। बीडीडी चाळीतील घरांचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू, या संदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला, आदित्य ठाकरेंची माहिती। मुंबई लोकलमध्ये 10 वर्षांमध्ये 26,000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, रूळ ओलांडताना 14,000हून अधिक अपघात, तर पश्चिम रेल्वेकडून 117 कोटींची मदत वाटप। ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई, 19 जूनपासून 151 बांधकामांवर कारवाई, 117 निष्कासित तर 34 बांधकामातील वाढीव भाग हटवला। ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहणार, आजपासून 3 ऑगस्टपर्यंत गर्डर बसवण्याचं काम, 8 दिवस वाहतूक कोंडीचे ठरणार असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मड वर्सोवा पुलासाठी खाडीवर उभारणीला गती, खारफुटी तोडीसाठी केंद्राकडे प्रस्ताव, उच्च न्यायालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा।
उद्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पनवेल ते वाशी मार्गावर ब्लॉक, पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द, सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत ब्लॉक. उद्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉकचा कालावधी. कोल्हापूर ड्रेनेज घोटाळ्यामध्ये खळबळजनक खुलासा, ठेकेदाराचं लाच रेट कार्ड व्हायरल, गुगल पेनं अधिकाऱ्यांना पैसे पाठवल्याचा दावा, पालिका अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार लाच दिल्याचं ठेकेदाराचं खुलं पत्र. गुगल मॅपनं दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे कार थेट बेलापूर खाडीत महिला पाण्यामध्ये वाहून जात असल्याचं लक्षात येताच बोटीच्या साहाय्यानं महिलेला बाहेर काढण्यात आलं. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी मधील केमिकल कंपनीत आग, 2 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सलग दुसऱ्या दिवशी बंद, नाणे टंचाईमुळे व्यापाऱ्यांकडून थकवले गेले पैसे, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अडत्यांचे बाजार बंद आंदोलन, व्यापाऱ्यांकडून थकबाकी न मिळाल्यामुळे व्यवहार ठप्प. वर्ध्यातील हिंगणघाट मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 13 प्रवासी गंभीर जखमी, अपघात होताच चालक फरार, तर जखमींवर सेवाग्राम रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गोंदियामध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, उपचारासाठी नेत असताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मोरगाव अर्जुनी ते सानगडी मार्गावरील बोंडगाव देवी जवळची घटना. साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर भीषण अपघात, येराड गावच्या हद्दीमध्ये सिमेंटनं भरलेला ट्रक उलटला, अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, गर्दीच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस सज्ज, महिनाभर व्हीआयपी दर्शन बंद राहणार. पेण शहरामध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग, पीओपी मूर्तीवरील बंदी उठवल्यानंतर मूर्तिकार खुश, मात्र यंदा गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 30% महागल्या. साताऱ्यातील परळीमध्ये गणेश मूर्ती निघाल्या परदेशी, 15 वर्षांपासून परदेशात विक्रीसाठी जातात. मुंबईमध्ये दुपारी समुद्राला मोठी भरती, जवळपास 4.67 मीटर उंच लाटा उसळल्या, यामुळे समुद्रकिनारी पर्यटकांना बंदी. बुलढाण्याच्या मेहकर जवळच्या अंजनी कास नदीमध्ये अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं, नदीला अचानक आलेल्या पुरामध्ये 4 जण अडकले होते. हिंगोलीतील भंडारी गावच्या जवळच्या ओढ्याला पूर, रस्त्यावरील वाहतूक बंद, तर रस्त्यावरून जाणारी शाळकरी मुलं आणि प्रवासी अडकले, अनेक गावांचा संपर्क तुटला. एसटी महामंडळाच्या बसच्या छताला गळती, प्रवाशांचा छत्री धरून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल, पाटोदा ते परभणी मार्गावरील बसमध्ये संतापजनक दृश्य. जालन्याच्या भोकरदनमधील वजीरखेडा गावामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस शेतात फसली, रस्त्यावरच्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघात, गावकऱ्यांनी धक्का देत बस शेताबाहेर काढली. पालघर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हारमधील दाभोसा धबधबा प्रवाहित, फेसाळलेल्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले, राधानगरीमध्ये स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 उघडण्यात आले. एकूण 7,212 क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेनं भरलं, पाटोदा परिसरात झालेल्या पावसानं बिंदुसरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ, तर सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 3 मोठी धरणं 100% भरली. साताऱ्याच्या कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, खरीप पिकांना जीवदान. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, शहरातल्या रस्त्यांवर साचलं पाणी, मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. अमरावतीमध्ये रिमझिम पाऊस, तर ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस, चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील मेघा नदीला पूर. अमरावती मेळघाट भागामध्ये मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे धारणी तालुक्यातील उतावली गावाजवळ चाकरवडा पाटीलकडे जाणारा मार्ग बंद. गोंदियाच्या 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर 3 घरांची पडझड, धान शेती पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद, देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4, तर मोरेगाव तेरोडा तालुक्यातील 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद. गोंदियामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अनेक घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.
गोंदिया शहरातील लक्ष्मीनगर परिसर जलमय, 25 ते 30 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरामध्ये शिरलं पुराचं पाणी, रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ, पुराचं पाणी उपसून काढण्यासाठी पंपांचा वापर. मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय, भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी गुडघाभर पाण्यातून केली शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं विनोद अग्रवाल यांचं आश्वासन. बीडमध्ये पावसाची संततधार, मान्सूनची कामं न झाल्यामुळे नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर, तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं पाणी. 35 दिवसांच्या विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा. मात्र नालेसफाईची कामं नीट न झाल्यामुळे पहिल्याच पावसामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू, बकऱ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन मृत्यू. नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, विष्णुपुरी प्रकल्प 84% भरला, मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाकडून वाहणाऱ्या कास नदीला पूर, पिंपरी सरहद शिवारातील शेती तिसऱ्यांदा पाण्यात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यावर्षी वेळेवर पाऊस पडल्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर पिकांना लाभ, मात्र काही भागामध्ये समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटल्याचं दृश्य.